नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. बातमीपत्राच्या सुरुवातीला राज्यातील हवामान कसं राहणार आहे, पाऊस कसा राहणार आहे त्या संदर्भातली घडामोड जाणून घेतोय. तर राज्यात आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुण्याच्या घाटमाथ्यावरती रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. विदर्भात, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. पालघर, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट आहे. आणि यानंतर आता घेऊयात आषाढी एकादशी निमित्त ज्या काही घडामोडी घडतायत त्यांचा आढावा. पंढरपुरात आषाढी एकादशीचा अनुपम सोहळा पार पडतोय. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली आहे. आणि यावेळी विठ्ठलाच्या मूर्तीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुधाचा अभिषेक करण्यात आलाय. त्यानंतर विठ्ठलाची आरती करण्यात आली. विठ्ठलाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेची सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली. आणि यावेळी महाराष्ट्राची काळजी घेण्यासाठी शक्ती द्यावी, तसंच बळीराजाला सुखाचे दिवस यावे असं साकडं जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी विठ्ठल चरणी घातलंय. ही वारकरी संप्रदायाची भावना आहे. आरती ओवाळली म्हणून हा रीतिरिवाज आहे की विठ्ठलाच्या समोर एकमेकांना हात घालण्याचा तो या ठिकाणी पार पाडला जातो. मनाचा गाभारा प्रकाशानं उजळून निघतो. मनोभावे उत्कट हाक मारणाऱ्या भक्ताच्या हाकेला हा विठोबा धावून येतो. निश्चितपणे देवाला मागणं हेच आहे, कारण हे उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. त्यामुळे महाराष्ट्राची काळजी घेणं हे माऊलींचंच काम आहे. आणि म्हणून माऊलींनी महाराष्ट्राची काळजी घेण्याकरता आम्हाला शक्ती द्यावी आणि सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी. आमच्या बळीराजाला यावर्षी चांगलं पीक व्हावं, त्याच्या जीवनात आनंदाचे 4 क्षण यावेत, अशा प्रकारची प्रार्थना देखील माऊलीच्या चरणी केली. आषाढी एकादशीच्या मंगलमय दिवशी संपूर्ण पंढरपूर नगरी भक्तिभावानं न्हालेली असतानाच ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात पंढरपुराच्या नगरीतील अनोखं दृश्य पाहायला मिळालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी पारंपरिक फुगडीचा पेर धरून उपस्थित भाविकांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या परिवारासह आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात आहे. आणि यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात होणाऱ्या शासकीय महापूजेसाठी ते दाखल झाले होते. या पूजेनंतर एका कार्यक्रमात दाम्पत्याने सहभाग घेऊन भक्तिरसात न्हालेल्या वातावरणात पारंपरिक फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात भक्तीचा महासागर जो आहे तो लुटलाय. चंद्रभागेच्या तीरावरती स्नानासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे. आज पहाटेपासूनच लाखो भाविक चंद्रभागेच्या स्नानासाठी दाखल झाले. तर चंद्रभागा स्नानानंतर भाविकांनी संत नामदेव पायरीचं आणि कळस दर्शन घेऊन वारी पूर्ण केली आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी रांग मंदिरापासून जवळपास 22 किलोमीटर पर्यंत आहे. दर्शन रांगेत सुमारे 75,000हून अधिक भाविक उभे असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाच्या महापूजेचा मान नाशिकच्या जातेगावमधील शेतकरी कैलास उगले आणि कल्पना उगले या दाम्पत्याला मिळाला. गेली 12 वर्ष ते वारी करतात. नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्यांदा महापूजेचा मानही मिळाला.
स्वप्नच नाही, चालता चालता माझ्या मनात आलं का मग आम्हाला पूजा भेटावं बा आज फडणवीस साहेबासोबत पूजाचा मान. तर खरंच भगवंतानी दृष्ट दाखवलं आणि तसंच झालं. म्हणजे तुम्ही इच्छा व्यक्त केली होती आधी? हो, डायरेक्ट वाटलं मला, तसं वाटलं जसं की त्यांच्यासोबत माझी पूजा व्हावा. कधीच असं आठवलं नाही, पण ते एकदम मनात आलं, तेच घडलं. भावना अशा एक वाटाने माझा इतका गुडघा चमकत होता. मी देवाला सांगितलं तुला वारीला येऊन देत असलं माझा गुडघा पाहिला नाहीत का. इथपर्यंत आलं, पुन्हा दुखला सुद्धा नाही. मनापासून पहिल्यापासून देवावर आमची भावनाची, आमचे वडील तसेच होतील, आमचं तसं. आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सजावटीमुळे मंदिर अगदी खुलून दिसतंय. पुण्यातील भाविक भारत भुजबळ यांच्याकडून ही सजावट करण्यात आली. तर सजावटीसाठी 10 टन अनेक देशी विदेशी फुलांचा वापर करण्यात आला. या सजावटीचा थेट विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. आपण बघतोय की मंदिरातील मुख्य सभामंडप आहे आणि या सभामंडपामध्ये आकर्षक अशा देशी विदेशी फुलांनी पानांनी खरं तर विठ्ठल मंदिर सजवण्यात आलेलं आहे. पुणे येथील भाविक भारत भुजबळ यांच्याकडून ही खरं तर सजावट करण्यात आलेली आहे. या सजावटीसाठी जवळपास 10 टन विविध फुलांचा वापर करण्यात आलेला आहे. तर 15 टन ऊसाचा वापर करून मंदिर पूर्णपणे सजवण्यात आलेलं आहे. फुलांनी आणि फळांनी मंदिर सजवण्यात आल्याने विठ्ठलाचं रूप देखील खुलून दिसतंय. आपण बघतो की खरं तर हे मंदिर आकर्षक अशा फुलांनी आणि विविध दिव्यांनी देखील ही उजळून निघालेलं आहे. आज आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा आणि या सोहळ्यासाठी खरं तर लाखो भाविक आज पंढरपूरमध्ये आहेत. पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे. जवळपास 20 ते 22 लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेत असा देखील अंदाज आहे. आपण बघतो की खरं तर आता पंढरपूरच्या शासकीय महापूजेनंतर दर्शन आता सुरू झालेलं आहे. पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी रीग लागलेली आहे. मंदिरामध्ये अशा आकर्षक पद्धतीची विठुरायाची रांगोळी देखील साकारलेली आहे. खरं तर आज उत्साह आहे, आनंद आहे. भाविकांच्या उत्साहाला देखील मोठ्या प्रमाणात आनंद उधाण आलेला आहे. एकूणच बघतो की पंढरी नगरीमध्ये खरं तर आज उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. कॅमेरामन आदर्श कटकेसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर. आणि यानंतर आता राज्याच्या राजकारणातील ऐतिहासिक क्षणासंदर्भातला एक विशेष रिपोर्ट. मराठीच्या विजय मेळाव्यात ठाकरेंच्या 4थ्या पिढीची गळाभेट चर्चेत आली आहे आणि याच गळाभेटीवरचा हा स्पेशल रिपोर्ट आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकी एवढीच चर्चा रंगली आहे ती आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या बंधूंच्या गळाभेटीची. कारण ठाकरे घराण्यातली ही 4थी पिढी. बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे या प्रबोधनकार ठाकरेंच्या मुलांचं बंधुप्रेम आणि मैत्री सर्वश्रुत होती. तेच ठाकरेंच्या 3ऱ्या पिढीतही कायम होतं. मात्र महाबळेश्वरच्या अधिवेशनामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष केलं आणि तिथूनच ठाकरे बंधूंमध्ये दुरावा येण्यास सुरुवात झाली. दरम्यानच्या काळामध्ये कौटुंबिक भेटीगाठी होतच होत्या. अखेर मराठीच्या विजयी मेळाव्यामध्ये दुरावलेले भाऊ जाहीरपणे वाजत गाजत एकत्र आले आणि ठाकरे कुटुंबाचं नवं पर्व सुरू झालं. याच मेळाव्यामध्ये ठाकरेंची 4थी पिढी म्हणजेच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे गळाभेट घेत एकीचं बिगुल वाजवतायत. खरं तर दोन्ही भाऊ राजकारणात सक्रिय. आदित्य ठाकरेंनी मंत्रीपदही भूषवलंय तर अमित ठाकरे मनसेचे नेते म्हणून काम करतायत. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरेंची 4थी पिढी रिलॉन्च करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता 4थी पिढी ठाकरे घराण्याचा करिश्मा कायम राखणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. ठाकरे बंधू एकत्र आल्यानं आता ठिकठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये युतीचे वारे वाहू लागलेत आणि यात आता राष्ट्रवादीचे आव्हाडही मागे नसल्याचं दिसतंय. महाविकास आघाडीचं भवितव्य अधांतरी असलं तरी ठाकरे ब्रँडचं कौतुक करण्याचा मोह आव्हाडांनाही आवरता आला नाहीये आणि म्हणूनच मनसेचे नेते अविनाश जाधवांनी ठाण्यात आव्हाडांसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आनंदाचा क्षण होता आणि त्या आनंदाचा क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी मी अनेक वर्षापासून वाट बघत होतो. हा मुद्दा सुरू झाला तेव्हा प्रथम उडी मारणारा जो कोणी होता तो मी होतो, बाहेरच्या पक्षातला. मला आनंदच होतो या सगळ्या गोष्टीचा. नेहमी सांगतो ठाकरे ब्रँडला चॅलेंज नाही.
मराठी माणूस म्हणून सगळ्यांनी पवार साहेबांनी जे सांगितलं सेम माझी बाईट आहे असं पकडा. कारण ते जे बोलतात ते मला वाटतं की एक प्रखर वक्ता आहेत आणि त्यांनी म्हटलेली गोष्ट ही हितून असते दरवेळेला. सो ते जे म्हणतात तीच आमची भावना आहे आणि तशाच प्रकारचं काम तुम्हाला महाराष्ट्रात पाहायला मिळेल. ठाण्यात तरी मी आव्हाड साहेबांसोबत तशा प्रकारचं काम करेन. तर मी महाराष्ट्रात राहतो, मराठी बोलणार नाही. दम असेल तर महाराष्ट्रातून काढा, अशी पुन्हा एकदा गरळ ओकण्यात आलेली आहे. भाजपचा माजी खासदार दिनेश लाल यादवनं हे आव्हान दिलेलं आहे. कोणत्या नेत्यामध्ये दम आहे मला बाहेर काढून दाखवावं, असं खुलं चॅलेंज त्यानं दिलंय. आप राजनीति करिए पर जोड़ने की राजनीति करिए, तोड़ने की नहीं. तो मुझे लगता है अगर कोई इस तरह की बात करता है और किसी में दम है तो हमको महाराष्ट्र से निकाल के दिखाए. अगर मराठी नहीं बोलने पर मैं नहीं बोलता हूं मराठी, मुझे निकाल के दिखाओ कोई. मैं किसी भी नेता को खुला चैलेंज देता हूं कि अगर तुम्हारे अंदर दम है तो मैं मराठी नहीं बोलता हूं, महाराष्ट्र से निकाल के दिखाओ मुझे. आणि यानंतर वारी संदर्भातील घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा. नवी मुंबईमधील सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार मिताली मिलिंद सुर्वे यांनी आषाढी एकादशीच्या निमित्तानं 10 बाय 5 फुटांची रांगोळी काढली. त्यांच्या निवासस्थानी आषाढीच्या सुंदर अशा रांगोळीच्या माध्यमातून रेखाटन करण्यात आलंय आणि यामध्ये त्यांनी सर्व चिमुकली वारकऱ्यांच्या रूपामध्ये दाखवली आहेत. कीर्तनाचा गजर होत, कीर्तनाचा 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 गजर होत, संत भार पंढरीत, संत भार पंढरीत, संत भार. पर्यावरणाचे वारे पंढरीच्या दारी या उपक्रमाच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप झालेला आहे. पर्यावरण मंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे देखील यावेळी उपस्थित होते. पंढरपूरमध्ये शासकीय विश्रामगृहात हा कार्यक्रम पार पडला. राम कृष्ण आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवरती धुळ्यातील विठ्ठल मंदिरात प्रशासनानं तयारी केली आहे. महिला आणि भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यानं या ठिकाणी बॅरिगेड्स लावण्यात आलेत. तर 1966 पासून मंदिरात हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाखरी इथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं आणि यावेळी संस्थांच्या वतीनं मानाचा पेटा बांधून मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आलाय. मुख्यमंत्र्यांची पूजा झाल्यानंतर पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली होती. आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात लाखो भाविक दाखल झाले. चंद्रभागेत स्नानासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. चंद्रभागेच्या तीरावरती लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले होते. तर गर्दीचं पोलीस प्रशासनानं ड्रोनच्या माध्यमातून दृश्य टिपलं. राजकीय लोक शक्तीपीठ म्हणजे देवाचं नाव घेऊन चोराच्या आळंदीला निघाले असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टींनी फडणवीसांवरती केलाय. गडचिरोलीत 900 हेक्टर जमीन अदानी उद्योगाला दिली आणि या ठिकाणी 1 लाखांहून अधिक झाडं तोडली. तिथे आदिवासींना हुसकावून खान निर्माण केल्याचा आरोपही शेट्टींनी केलाय. जळगावच्या एरोंडोलमधील राही जाजू या प्राथमिक विद्यामंदिरात आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली. शाळेतील शिक्षक विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत दिंडीत सहभागी झाले होते आणि यावेळी विद्यार्थी आणि शिक्षकांनी फुगडी खेळून दिंडीचा आनंद लुटला.
निमित्त मराठी भाषेच्या विजय मेळाव्याचं आणि 20 वर्षानंतर राजकीय इतिहासातील सर्वात अभूतपूर्व दृश्य पाहायला मिळालं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची वरळीच्या मेळाव्यात गळाभेट झाली आणि टाळ्यांचा एकच आवाज झाला. राज आणि उद्धव ठाकरे व्यासपीठावरती आले. उपस्थितांचं अभिवादन स्वीकारताना दोघांनी एकमेकांना मिठी दिली. एकत्र आलो, एकत्र राहण्यासाठी असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे दोन्ही ठाकरे आता पुढच्या निवडणुकीतही एकत्र लढवणार असे संकेत दिले गेलेत. राज आणि उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवरती हल्लाबोल केलाय. बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी जमवलं असा टोला राज ठाकरेंनी फडणवीसांना लगावलाय. आमच्यातील अंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केला असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. एक मोठी बातमी आपण सध्या पाहतोय. मध्य आणि हार्बर मार्गावरती आज मेगा ब्लॉक असणार आहे. मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड मार्गावरती ब्लॉक आहे, तर पनवेल वाशी हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. पश्चिम रेल्वेवरती आज कोणताही ब्लॉक नाही आहे. मोठी बातमी आपण पाहतोय. मुंबईकरांसाठी महत्त्वाची आज केवळ मध्य आणि हार्बर या दोनच मार्गांवरती ब्लॉक आहे, तर पश्चिम रेल्वेवरती कोणताही ब्लॉक नाहीये. पनवेल ते वाशी या हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. आणि मध्य रेल्वेबद्दल सांगायचं तर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरती ब्लॉक आहे. जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकावरती डाऊन धीम्या मार्गावरती वळवण्यात येतील. दरम्यान हार्बर रेल्वेवरती पनवेल ते CSMT जाणाऱ्या अप लोकल सेवा रद्द केल्या आहेत. ब्लॉक काळात CSMT ते वाशी विभागात विशेष लोकल चालवण्यात येतील. आणि यानंतर पुन्हा 100 झटपटकडे वळतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पॉडकास्ट सुरू करणार आहेत. महाराष्ट्र धर्म ही नवी पॉडकास्ट मालिका आहे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं या पॉडकास्टला फडणवीस सुरुवात करणार आहेत. सकाळी 11 वाजता पॉडकास्ट प्रदर्शित होईल. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचं मंत्री भरत गोगावलेंनी स्वागत केलंय. मात्र किती दिवस एकत्र राहतात यावरती गोगावलेंनी शंका व्यक्त केली आहे. शिवाय याचा महायुतीला काही फरक पडणार नाही. जनता आम्हाला भरभरून यश देईल असा विश्वासही गोगावलेंनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे आज भाषणात डबल मिनिंग बोलले असा आरोप आमदार परिणय फुकेंनी केलाय. उद्धव ठाकरे यांनी दादा कोंडकेंचं पिक्चर पाहणं बंद करावं असा टोलाही त्यांनी लगावलाय. ते आपल्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी भाषणात अशी भाषा वापरणं योग्य नसल्याचं फुके म्हणाले.